चक्रवाढ व्याज दर यावर तुम्हाला कोणत्याही परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जात असतो, विशेषतः फरकांवर प्रश्न विचारला जात असतो. फरकांवर एकूण 3 टाईप आहेत, त्यापैकी काल एक टाईप बघितली होती, म्हणजे कालची रील तुम्ही बघितली नसेल तर ती बघून घ्या. आज दुसरी टाईप बघणार आहोत आपण, याला सुद्धा आपण बघताशी निवडवणार आहोत. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 आहे, तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने बँकेत ठेवली गेली होती. तर लक्ष देऊन बघा, इथे 2 वर्षांचं दिसतंय, म्हणजे 1 वर्षांचं सरळ व्याज जर काढायचं असेल तर याचे निम्मे केले आपण तर मिळतात 400. छेदस्थानी 400 लिहून टाका. याच्यावर वाढ किती झालेली आहे? 60ची वाढ झाली. व्याजावर व्याज वाढतं त्यावेळेस त्याला चक्रवाढ व्याज असं म्हटलं जात असतं. अंशस्थानी 60 लिहा आणि गुणिले 100 केले, टक्केवारी मिळते तुम्हाला. ही टक्केवारी म्हणजेच काय, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्हीही तेच टक्केवारीमध्ये असतात. 0 0 कट 0 0 कट, या ठिकाणी याचे निम्मे करा. तसं म्हटलं तर 15 उत्तर येत असतं. लगेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे 4 डिवायडेड बाय 60 केले तर. पण तुम्हाला कळत नसेल, म्हणजे भागाकार येत नसेल, तर त्यावेळेस थोडे निम्मे निम्मे करून इथे 1, या ठिकाणी 15 मिळालं. किती? 15% मिळालं. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही 15% असणार आहेत या गणितामध्ये. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची जबरदस्त शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी अजूनही फॉलो केलं नाहीये का